नमस्कार. आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या शरीरातलं युरिक ॲसिड जर वाढलं असेल तर जे होणारे संभाव्य त्रास आहे तो कसा कमी करायचा. मग हे युरिक ॲसिड कशामुळे वाढतं, कुठले पदार्थ आपण अवॉइड केले पाहिजे, काही स्पेशल होम रेमेडी आहे का, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण एक स्पेशल फ्लो करणार आहोत ज्यामुळे तुमचे युरिक ॲसिड मॅनेज करायला तुम्हाला मदत होईल. सो बेसिकली युरिक ॲसिड का वाढतं? आपल्या शरीरामध्ये प्युरिन्स नावाचा एक घटक असतो, त्याचं ब्रेकडाऊन झालं की युरिक ॲसिड तयार होतं. सो हे नॉर्मली ओके आहे. पण जर ह्याचं प्रमाण जास्त वाढत गेलं, युरिक ॲसिड टाईम टू टाईम आपल्या शरीराच्या बाहेर नाही पडलं, तर आपल्याला वेगवेगळे त्रास सुरू होतात. सो हे बाहेर का पडत नाही, तर त्याचे मुख्य म्हणजे 2 कारणं आहेत. एक तर आपली ताण. जर ताण आपल्या बॉडीला खूप जास्त असेल तर बॉडीची हीलिंग कॅपॅसिटी कमी होते आणि त्यामुळे बॉडी प्रॉपर हील होत नाही आणि परिणामी युरिक ॲसिडसुद्धा बाहेर जात नाही. सेकंड म्हणजे आपली डिहायड्रेशन. जर तुम्ही कामाच्या ताणामुळे किंवा सतत बिझी असल्यामुळे जर पाणी प्यायला विसरत असाल तर त्यामुळे सुद्धा हे युरिक ॲसिड बाहेर पडत नाही. सो मैत्रिणींनो, आपल्याला रेग्युलर बेसिसवर पाणी प्यायचं आहे टाईम टू टाईम, जसं तुम्हाला तहान लागेल तेवढा. आपल्या आयुर्वेदानुसार आपल्या बॉडीचा रिदम आपण ऐकणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला बॉडी म्हणते की मला तहान लागलेली आहे तेव्हा पाणी प्यायला पाहिजे, तेव्हा आळस नाही केला पाहिजे की अरे चल ही एक फाईल सेंड करते, हा एक ईमेल पाठवते, हे प्रेझेंटेशन कंप्लीट करते आणि त्यानंतर पाणी पिते. सो असं पॉज न घेता तुम्हाला जेव्हा पाणी लागेल तेव्हा लगेचच आपल्याला पाणी प्यायचं आहे. आता शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की असे कुठले पदार्थ आहेत की ज्यामुळे युरिक ॲसिड आपल्या शरीरात प्रवेश करतं आणि जर तुमचं युरिक ॲसिड ऑलरेडी वाढलं असेल तर ते पदार्थ आपल्याला अवॉइड करायचे. पण त्याच्या आधी आपण हा स्पेशल फ्लो बघूया. हे सिम्पल आसनं तुम्ही रेग्युलर बेसिसवर केलं तर हे युरिक ॲसिड बॅलन्स होऊ शकतं. सो फर्स्ट आपण करणार आहोत मार्जरासन. त्यासाठी क्रॉसलेग पोझिशनमध्ये बसायचे. दोन्ही हात पुढे घेऊन जायचे. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स, पायाची बोटं पाठवून रिलॅक्स. हळूहळू मान वरती घेऊन जायचं, लोअर बॅक खालती. इथे यथाशक्ती थांबायचे. एक 4 ते 5 श्वास प्रश्वास. हळूहळू डोळे ओपन करायचे आहेत. स्लोली दोन्ही हात 1-1 पाम डिस्टन्स पाठी घेऊन जायचे. हानूवटी कंठात लॉक करायचे. अप्पर बॅक वरती काढायचे. डोळे बंद. लक्ष आपल्या श्वासावर. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली दोन्ही हात 1-1 पाम डिस्टन्स पुढे घेऊन जायच्यात. बॅक स्ट्रेट करायचं. मांडी घालायचे आणि हळूहळू दोन्ही हात पाठी घ्यायचे. दोन्ही पाय रिलॅक्स सोडायच्यात. दोन्ही हात आपल्या शरीराच्या पाठी, मान एका साईडला. युरिक ॲसिड वाढल्यामुळे पायाला स्टिफनेस येतो, पायाला सूज येते, सकाळ सकाळ पाय खूप दुखू लागतात. त्या केसमध्ये हा आसन फ्लो तुम्हाला एक रिलीफ देईल. रिलॅक्सेशनमधून बाहेर येण्यासाठी स्लोली डोळे ओपन करायचे, मान सरळ करायचे. नेक्स्ट आसन आपण करणार सिंपल वक्रासन. त्यासाठी दोन्ही पाय जवळ घ्यायचे. दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला. आपला उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. आपला डावा हात उजव्या गुडघ्याच्या खालून टाकायचे. उजवा हात आपल्या शरीराच्या पाठी. हाताची ध्यान मुद्रा करू शकता. उजव्या साईडनी पाठी बघायचे. ह्यामुळे आपल्या डायजेशन सिस्टीमला एक ट्विस्ट मिळतोय आणि जेव्हा आपण अनट्विस्ट होतोय त्यामुळे आपली बॉडी छान डिस्टॉक्स होते. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली समोर बघायचे. डावा हात रिलीज करायचे, उजवा हात रिलीज करायचे. उजवा पाय सरळ करायचे. स्लोली आपला डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. उजवा हात डाव्या हाताच्या खालून घ्यायचा आहे. डावा हात आपल्या शरीराच्या पाठी
डाव्या साईडनी पाठी बघायचे. हळूहळू डोळे बंद करायचे. स्लोली मान सरळ करायचे. उजवा हात रिलीज करायचे, डावा पाय रिलीज करायचे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही या आसनाच्या 2-2 राऊंड करू शकता. मी जस्ट तुम्हाला शिकवण्यासाठी एक राऊंड दाखवते. आता आपण पाठीवर झोपून एक आसन करणार आहोत. खूप सिंपल आसन आहे, खूप इफेक्टिव्ह आहे. दोन्ही पाय आपण जवळ घेतोय. आपल्याला सिंपल पवन मुक्तासन करायचंय. त्यासाठी दोन्ही पाय आपण गुडघ्यात फोल्ड करतोय. मी तुम्हाला सिंपल व्हेरिएशन दाखवते. हळूहळू दोन्ही गुडघे जवळ घ्यायचे, दोन्ही हाताने इंटरलॉक करायचे आणि जास्तीत जास्त गुडघे आपल्या छातीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचे. तुमचे हात सुद्धा माझ्यासारखे लांब असतील, पोट फ्लॅट असेल तर तुम्ही एक कोपरा पकडू शकता आपल्या हाताचा. आता तुम्हाला इथे जर कम्फर्टेबल वाटत असेल, मानेचं काही दुखणं नसेल तर हळूहळू मान वरती उचलायचा प्रयत्न करायचा आणि हलुवटी आपल्या 2 गुडघ्यांच्या मध्ये घेऊन जायचे. आसन रिलीज करण्यासाठी डोळे ओपन करायचे. स्लोली मान जमिनीवर ठेवायचे. दोन्ही हाताचा इंटरलॉक रिलीज करायचे. दोन्ही पाय जमिनीवर ठेवायचे. 1 by 1 लेग रिलीज करायचे अँड काहीशण रिलॅक्स. पवन मुक्तासनमुळे आपले जे काही एक्स्ट्राचे गॅसेस असतील ते रिलीज व्हायला, मुक्त व्हायला मदत होतील. त्याचबरोबर आपले जे डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात, आपलं डायजेशनसाठी जे ॲसिड लागतं त्याचं सिक्रेशन सुद्धा आणि व्यवस्थित होतं. नेक्स्ट आसन आपल्याला सुलभ भुजंगासन करायचे. त्यासाठी हळूहळू डोळे ओपन करायचे. एका साईडला टर्न होत आपल्या पोटावर आपल्याला झोपायचं. कपाळ जमिनीवर ठेवायचे. दोन्ही पाय जवळ घ्यायचे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्याच्या बाजूला. नोज रखत हनुवटी जमिनीवर स्लोली वस्ती घ्यायचंय. आपले खांदे, आपले कोपरे एका लाईनमध्ये ठेवायचे. बॅक स्ट्रेट, डोळे बंद, मेंटेन. आपल्या ओटीपोटावर एक हलकंसं प्रेशर येतंय. आपल्या लोअर बॅकवर एक ताण येतोय, तो फील करायचा आहे. श्वासोश्वास सुरू ठेवायचा आहे. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली हनुवटी मॅटच्या जवळ घेऊन जायचे. नोज रब करत कपाळ जमिनीवर, मान एका साईडला. डोळे ओपन करायचे. स्लोली एका साईडला खुशी होत परत आपल्या पाठीवर झोपायचे. एक लास्ट आसन आपण पाठीवर झोपून करतोय. यामुळे तुमच्या पूर्ण शरीराला छान ताण येणार आहे. सो दोन्ही पाय जवळ घ्यायचे. दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला. हळूहळू दोन्ही हात वरती घेऊन जायचे. वरून कोणतरी खेचतंय असं फील करायचंय. खालून पायाची बुटं खिता आणायचा प्रयत्न करायचा. आपण उत्तान ताडासन करतोय. हे आपण उभं राहून पण करू शकलो असतो, पण युरिक ॲसिड वाढल्यामुळे खूप जणांना अँकल जॉईंट्स पेन असतं, म्हणून आपण झोपून करतोय. डोळे बंद, मेंटेन. आपल्या दोन्ही एक्स्ट्रीमिटीजला छान ताण द्यायचे. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली दोन्ही एक्स्ट्रीमिटीजचा ताण रिलीज करायचा आहे. दोन्ही हात उचलून आपल्या शरीराच्या बाजूला घेऊन यायचे आहेत. दोन्ही पाय रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स. मान कुठल्याही एका साईडला. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली एका साईडला खुशी होत
आपल्या जागेवर बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे युरिक ॲसिड वाढण्याचं मेन कारण आहे ताण. सो तो ताणाचं निर्मूलन व्हावं, ताण मॅनेज व्हावं व्यवस्थित, यासाठी आपण एक सिंपल प्राणायाम करणार आहोत, ते म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. मी सध्या तुम्हाला शिकवण्यासाठी 2 ते 3 सायकल करते, पण तुम्हाला जमलं तर तुम्ही एक सेपरेटली वेळ काढून 5 मिनिटं तरी अनुलोम विलोम प्राणायाम करा. त्यामुळे तुम्ही मेंटली काम कंपोज होता आणि बॉडीला आतून हील व्हायला मदत होते. ह्या प्राणायामानंतर मी तुम्हाला एक स्पेशल रेमेडीसुद्धा सांगणार आहे, जी तुम्ही रेग्युलर बेसिसवर घेतला तर 15 ते 20 दिवसात तुमचं हे युरिक ॲसिड बॅलन्स होऊ शकतं. सो आपण प्राणायामात जाऊया. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पद्मासनात बसू शकता किंवा मांडी घालून बसलात, खुर्चीत बसून जरी प्राणायाम केलात तरीही चालणार आहे. सो कम्फर्टेबल आधारासनमध्ये आपण गेलोय. पाठीचा कणा ताठ ठेवायचे. अनुलोम विलोम प्राणायाम करताना आपण डाव्या साईडली श्वास घेतो आणि उजव्या साईडली श्वास सोडतो. परत उजव्या साईडली श्वास घेतो आणि डाव्या साईडली श्वास सोडतो. सो हा रिदम आपल्याला फॉलो करायचा. सो आपल्याला उजव्या हाताने उजवे नाकपुडी बंद करायचे. हळूहळू डाव्या साईडनी श्वास घ्यायचा. मग डावी नाकपुडी बंद करायचे. उजव्या साईडनी श्वास सोडायचा. परत उजव्या साईडनी श्वास घ्यायचा आणि डाव्या साईडनी सोडायचं. तुम्ही जेवढा श्वास घेताय त्याच्या दुप्पट श्वास सोडण्याचा प्रयत्न करायचा. ठीक, सुरू करूया आपण. आपण आता एक 2 ते 3 आवर्तन करूया. लास्ट सायकल सोबत करूया. हळूहळू डाव्या साईडली श्वास घ्या. उजव्या साईडनी श्वास सोडा. परत हळूहळू उजव्या साईडनी श्वास घ्यायचे आणि डाव्या साईडनी श्वास सोडायचे. डाव्या साईडने श्वास सोडत आपली सायकल कंप्लीट करायची. आपण एकदा ओंकारचं उच्चारण करणार आहोत. त्यासाठी दीर्घ श्वास घ्यायचे. हळूहळू आपला वेळ घेत डोळे ओपन करायचं. सो तुम्हाला हा फ्लो रोज करायचा आहे. ॲटलिस्ट 21 डेज करा. म्हणजे इथले सिम्पल आसनं करून तुमचं युरिक ॲसिड छान बॅलन्स होईल. आणि जो युरिक ॲसिडचा त्रास होतोय, अँकल जॉईंट्स पेन होणं, पायाला सूज येणं, पायाला स्टिफनेस वाटणं, त्यात तुम्हाला इम्प्रूव्हमेंट जाणवायला लागेल. आता मी तुम्हाला एक स्पेशल रेमेडी सांगणार आहे, ती म्हणजे जिऱ्याचं पाणी. आपल्याला रोज सकाळी उठल्यावर जिऱ्याचं उकळलेलं पाणी घ्यायचं. म्हणजेच 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं टाकायचे, ते बॉईल करायचे आणि ते पाणी थोडं कोमट झालं, पिता येईल असं झालं की ते पाणी आपल्याला प्यायचे. असं तुम्ही 15 दिवस घ्या. म्हणजे जो मी तुम्हाला सेकंड रिझन सांगितलेलं की आपली बॉडी डिहायड्रेट असेल तरीही युरिक ॲसिड प्रॉपरली बाहेर जात नाही आपल्या शरीराच्या आणि ते जमा होतं, तर त्याचं प्रमाण कमी होईल. ह्या स्पेशल ड्रिंकमुळे तुमची बॉडी छान हायड्रेटेड होईल आणि त्यामुळे तुमचं युरिक ॲसिड प्रॉपर बॅलन्स होईल. आता कुठले फूड अवॉइड करायचे ते पण मी तुम्हाला सांगते. सो सगळ्यात मध्ये फळांमध्ये तुम्हाला फणस अवॉइड करायचं आहे. त्यामध्ये प्युरिन्स असतो. त्यासोबतच उडीद डाळ आणि आपल्याला हिरवा वाटाणा अवॉइड करायचं आहे. बेकरी प्रॉडक्ट्स, मैद्याचे पदार्थ तुम्हाला कम्प्लिटली अवॉइड करायचे आहेत. त्याचबरोबर फ्रिक्वेंटली तळलेले पदार्थ खाणं कमी करा. तिखट खायची तुम्हाला खूप आवड असेल तर ते सुद्धा हळूहळू कमी करा. आणि तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर रेड मीट आपल्याला अवॉइड करायचं आहे. सो हे पदार्थ अवॉइड करा. रेग्युलर बेसिसवर जिऱ्याचं पाणी घ्या सकाळी आणि हा फ्लो, योग फ्लो आणि प्राणायाम रेग्युलर करा. तुमचा युरिक ॲसिडचा त्रास नक्की हळूहळू कमी व्हायला मदत होईल. तर तुम्हाला आमच्यासोबत रेग्युलर योगा अभ्यास करायचा असेल तर आत्ता
कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा की तुम्हाला कुठल्या इश्यूजसाठी योगा बॅच जॉईन करायचं आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या थेरपेटिक योगा अभ्यास आहे, जनरल फिटनेससाठी सुद्धा योगा अभ्यास आहे, तर तुम्ही तो जॉईन करू शकता. आमची टीम तुम्हाला गाईड करेल. तुमचे आरोग्य असंच छान राहो ही ईश्वराकडे प्रार्थना. थँक्यू सो मच.